हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि मी आज ठरवलं की आज 24 आवर्स इन होम असा चॅलेंज करायचा. तर 24 तास घराच्या बाहेर निघायचंच नाही. आणि आता वाजल्यात 9:30 आणि डायरेक्ट उद्या सकाळी 9:30 वाजता घराच्या बाहेर निघायचं. वाव, बाहेर बघा कसा क्लायमेट आहे आज खूपच इंटरेस्टिंग चॅलेंज आहे हा. खूप मजा येणार आहे. अरे 24 तास घराच्या बाहेर निघायचंच नाही. कोणी किती आवाज देवो, कोणी काय काम सांगू, त्यांना सांगायचं मी 24 तास घराच्या बाहेर निघणारच नाही. केस पण वेगळीच झाल्यात. म्हणजे केसांची ट्रीटमेंट काहीतरी करायला लागेल असं वाटते मला. तुम्ही विचार करत असाल तर गॅलरीच्या बाहेर निघला. हां, गॅलरीच्या बाहेर निघू शकता. घर आहे ना पूर्ण, घराच्या बाहेर निघायचं नाही. आता माझ्या डोक्यात परत एक आयडिया आली. आता एवढा चॅलेंज करतोय तर आपण पूर्ण घर पण क्लीन करूयात. म्हणजे हे असं सगळं पडलं आहे कुठे कुठे काय काय, तर सगळं पूर्ण क्लीन करूयात आपण. आणि क्लीन झाल्यानंतर आपला मेन फोकस म्हणजे अभ्यास. कारण अभ्यास तर करायला लागेल ना, एक्झाम आले. आणि दुसऱ्या गोष्टीचा मेन फोकस म्हणजे आपली शॉर्ट फिल्मची स्क्रिप्ट. ती रेडी आहे माझी, पण तिच्यावर पण मला एडिटिंग किंवा कोणते VFX लावता येतील, इफेक्ट्स लावता येतील, त्याच्यावर अभ्यास, म्युझिक डेव्हलपमेंट, बऱ्याच गोष्टी आहेत. त्याचा पण अभ्यास करणार. म्हणजे आज 24 तास वाया नाही घालवायचे. एक तास महत्त्वाचं आहे. आता मी केवळ जर मी आता आंघोळ केली तर परत माखणार, त्यापेक्षा आता बिना आंघोळीचं घर साफ करून घेतो. बेस्ट आयडिया. आणि हा मोबाईल कधीचा भाई 100% झाला असेल आय थिंक. हो, फोकस तो. त्याला मी काल 6 वाजता संध्याकाळी चार्जिंग लावलं आहे. मला आठवणच नाही, मला क्लिकच नाही आला की त्यात चार्जिंग फुल झाली असेल. एवढा मी बिझी होतो काल. तर चला आता आपण आपलं घर साफ करूयात. मी टाइमलेप्स लावतो. तर मी आज 24 आवर्स इन होम चॅलेंज करणार आहे. म्हणजे आता 9:30 वाजलेत ना, तर डायरेक्ट उद्या 9:30 वाजता घरच्या बाहेर निघायचा. आज घराच्या बाहेर नाही निघायचं. थोडा कुठंच नाही. कोणी कॉल लाव, कोणी अभ्यास आणि स्क्रिप्ट आणि घर साफ करायचं. सगळं झाल्यानंतर घर साफ कर. ना आता करू का घर साफ? बरं होईल का? मग तेवढ्या बायकांची कामं असतात ना. बा भांडी तशी हिने घासली आहेत, नाही तर भांडी पण घासली असती. तू भांडी हा का? माझी भांडी तू तिकडे गेली तर मी घासलेली भांडी. गेल्यावर ठीक आहे ना. शहापूरला गेली तर मी भांडी घासलेली. तू बघितलं का? तू विचार कर असेल एवढा क्लीन कर. मी पण विचार यश कसा एवढा ऍक्टिव्ह झालाय, भांडी बिंडी घासायला लागले. हा, गाईज फायनली सगळं क्लीन केलंय, बघू शकता. आता जस्ट मी सगळं क्लीन केलंय आणि आता मी लगेच आंघोळ करतो. खूप घामाघूम झाले गाईज फायनली माझी आंघोळ झालेली आहे. आता मी करणार आहे अभ्यास. आणि खूप चिकना दिसतोय मी आता. मस्त तेल वगैरे लावलं केसांना. कसं आज घरातच राहायचं नाही, कुठे जायचं नाही. मस्तपैकी आज बसू. आणि बसून जमणार नाही, बरेच काम आहेत आज. चला. विषय काय, हा दरवाजा जर ओपन ठेवला ना, तो आमचा पावडर रोड आहे ना, त्याची धूळ इकडे येते. हा दरवाजा बंदच ठेवतो. चला अभ्यासाला लागूयात आपण. बॅग कुठे गेली माझी? तर मी आता अभ्यास करतो आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो, कारण आता खूप सारा अभ्यास आहे मला. चला बाय. बेस्ट अभ्यास झाला गाईज. लॅपटॉप करतो बंद, दीदीला बघायचं आहे. जातो आतमध्ये. मैं जा रहा हूँ अंदर बेडरूम में. हे देखो बेडरूम. गाईज मी आता थोडा आराम करतो. म्हणजे तुम्ही आता गाणी ऐकल्याशिवाय झोप नाही लागत. आता सॉन्ग ऐकेल मस्त चांगले. मी झोपून जाणार. डायरेक्ट 2 वाजता उठेल जेवायला. बाय.
गाईज कोणाची एंट्री झाली बघा आपल्या ब्लॉगमध्ये. हाय गाईज. मी काय बोलतो आमच्या हिरोचा टी शर्ट फेमस आहे. वाईट व्हाईट. वाईट आहे लेकिन टाईट आहे. आणि मी असाच झोपलो होतो आणि अचानक एंट्री झाली भाऊची. तो बोलतो बाहेर चल. त्याला माहीत नाही मी चॅलेंज करतोय आज 24 तास घरात. का बोलतो? मग वाट लावली जा. म्हणजे आता 9:30 वाजता मी चॅलेंज चालू केलं ना. मग 9:30 वाजता उद्या हा, ठीक, सकाळी उद्या 9:30 होईल ना. हां. आणि जर मी तुला घराच्या बाहेर घेऊन गेलं तर कसा नेणार? नेला तर काय देशील? कसा नेशील? नेला काय आहे रे इथं? सांगतील ना तर पुढे असेल ती. चला काही चॅलेंज ॲक्सेप्ट आहे आपल्याला आता. जर याने हा जर घराच्या बाहेर आला तर आम्हाला आज रोलेक्सला घेऊन जाईल. आहे का मंजूर? चालेल. ठीक आहे. काहीच आता पण मगाशी स्क्रिप्टच लिहित होतो. थोडीशी बाकी होती. खरंच विवेकला विचार काय हालत होते स्क्रिप्ट. डोक्याचा बोला पण झालाय डायरेक्ट. काय करायचं काय नाही तर समजतच नाही. लिहिलं आहे सगळं रेडी आहे पण आता त्याच्यावर काम एवढं खतरनाक आहे ना. मेहनत साधी गोष्ट नाही काही. शॉर्ट फिल्म बनवणार त्याच्यावर आता म्युझिक डेव्हलप करायला लागते कारण कॉपीराईट इश्यू आहे. कोण देईल आपल्याला बनवून? स्वतःच डेव्हलप करेन. करायचं तर स्वतःचं करायचं. कोणाचं मदत नाही यायची. वाट लागली आता. आता फेस डेंजर आहे. हां जस्ट जेवण झालं आमचं आणि आता मी लावलाय विनायक माळी. तुम्ही बघू शकता आमचा भावाला भाव बाबा हे पण कलर चेंज झाला. किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष. पण निश्चितला चॅलेंज नाही माहीत. काय चालेल 24 आवर्स बघितली स्टोरी त्याने माझी. बघितली अरे वा. मग बघ ना तुम्ही जाऊ शकता फिरायला. मी नाही येऊ शकत. तुम्ही आज कुठे पण जाऊ शकता. मी उद्या 9 मी रोलेक्सला आहे भावा. उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत येऊ शकत नाही घराच्या बाहेर. त्याला असं या करायचं ना आपण म्हणजे गडबड करून द्यायची ना त्याला बाहेर नाही झालं की रोलेक्सला इझी वाटलो काय? इझी वाटलो काय मी बाहेर जायला? तू पकड दुसरा पाय मी पकड. तुला फक्त बाहेर नेण्याशी मतलब आहे बिना ना. हात लावून बाहेर नेऊन दाखवा. आता 2 तगडी माणसं आहे तिथं. बिना हात लावून बाहेर नेऊन दाखवा. बिना हात लावून ना. हा लाव रे फोन. लावा ना. आता असं काहीतरी कॉलेजमध्ये इमर्जन्सी आला पाहिजे ना. कॉलेजमधून नाही. गांगरला. हा काकाई ना तुला आईला ना पाठवायला पाहिजे आता 4 वाजता जायचं. गाईज लालच द्यायला लावली मला. बदाम शेक प्यायला जायचं. बघा मला काम आहेत. अरे असं तिथं काम धंदा काय रोजच करायचं आहे. एकदम जरा एन्जॉय पण पाहिजे काय. चल ना. कपडे घेऊन देतो. चल ते को 6000 वाले रेशन देता हूँ. इनको लगा मैं आऊंगा उनके कहने पर. सस्ता लगा क्या? चल तेरे को पेट्रोल और सीएनजी फुल करके देते हैं. चल स्टॅम्प पेपरवर लिहून दे लगेच येतो. लगेच कारवाई करीन नाही केला तर. पालक ना जाऊन. हा मग पोलीस स्टेशन. काहीच तो बघा कसा बघतोय. यश घराच्या खाली उतरू शकत नाही. आला ना घराच्या बाहेर नाही. घराच्या बाहेर आला. अरे स्टार्टिंगच इथून केले आम्ही चॅलेंजची. नाही, नाही, अरे बाळा घर हे बघ मेन गेट आमचा मेन गेट. चीटिंग है ये बहुत बड़ी चीटिंग है सर. हे बघ आहे ना. आहे बघ नीट बघ. आहे रे. पोट वाढलाय बोलतात. हे बघा फॅमिली पॅक ओजी वाला. इकडे काय ज्याला नाही पोट. शिर्डीची आठवण आली आम्हाला. साईराम या संध्याकाळचा नाश्ता करतो. सायराम या लवकर. सेम खाली बसल्यावर तीच आठवण येते डायरेक्ट. गाई बघू शकता आमचा छोटी तुतली ओल्ली. काय देतो ना खाली घेतो. काकांना दे ना पहिले. त्याची ऍड केली मी पोस्टवाल्याची. चला खूप झोप आली गाईज. मी आता झोपून जाणार आहे. खूप डोका दुखायला लागला माझा आता. एंटरटेनच्या नादामध्ये ना कधी डोका दुखायला लागतो समजत नाही. सकाळ आता दुपारपासून जागेच आहेत आम्ही 3 जण. बाय बाय झोपतो जरा. गाईज याला मी पाठवलेला मॅगी आणायला आणि भावाने आणली मॅगी. भाऊ दाखव कसं
तू बघ आता काय क्या हो इसने क्या किया देख. अरे पण भाई मॅगी मसाला ह्याच्यात टाकू मी. ते रे पैसे काय देवांश खाली पडल्यात बघ वाकून. आई शपथ. अरे भावानी कोणती मॅगी आणली गाईज. म्हणजे मॅगी हे कॉम्बिनेशन बघ. शेत कॉम्बिनेशन बघ. अरे त्याच्याकडे ती नव्हती का येल्लो काहीच. भाऊ परत भाऊने परत जिप्पी मॅगी आणले. परत जाशील ना. अरे एकदा जा ना. मॅगी आण ना ओरिजिनल. काय पण आणतो जा ना जेव्हा. चला काय मॅगी बनवत आपण. टोपात पाणी टाकलंय. आता यशने मॅगी बनवत लावले. देवांश पण आहे आमच्या सोबत. म्हणजे पॉइझन मला. पॉइझन नाही होणार पॉइझन. बापा किती तिखट. आधीच तिखट आणले. मी बोलतो दाखव ना जवळ आहे ना. एक चमचा मिरची पावडर टाकतो का. हा काय रे दोन्ही पॅकेट टाकले तू. आता आपण एन्जॉय करू थोडं वेळ. 30 रुपये. 30 रुपये 30 रुपये. दे 30 रुपयेचं. यश द चायनीज वाला. तुझ्या स्टाईलने टाक ना. टर्किश चाय. घुमो सगळीकडे टाक टर्किश चाय. टाक. बस. टर्किश चाय. शी नाही भारी लागल उलट. नाही लागली तर नाही लागली तर खाऊ नको तू. तू पण नको खा. मी पण नाही खाणार. यश पण नाही मी खाणार. खाईन. नाही लागली जवळ ये. तुला मी काय दाखवायचं तसं वरून दाखवायला सांगतो. नीट दिसेल. हा झूम कर बस. हीच आमची मॅगी रेडी आहे. आणि आता मी लॅपटॉपला काहीतरी लावून आम्ही मॅगी खाणार आहोत. जस्ट दिवाबत्ती केली. थोडासा लेक्चर्स केले. आणि बाहेर असं काय वातावरण झालं आहे संध्याकाळचं आपला. बघा साफसफाई पण थोडीशी केली. बाकी पसारा पडला नाही. बॅग पॅक करायची कधी की नाही फिरायला जायचे मला. नंतर एक्झाम झाल्यावर मी सगळ्या गोष्टी आधीच करतो. थोड्या वेळात आपण ब्लॉग एंड करू. सॉरी पण हा एंड करून जमणार नाही कारण आपल्याला 24 hours करायचं. मग उद्या सकाळीच एंड होणार. काय म्हणाल बघ. 24 तास घरात राहण्याचे फायदे. सबस्क्रिप्शन घेत नाही काही मी. बघा अशी करते मी. वेगवेगळे नंबर त्यात टाकत असते. असा विषय येतो. 80 रुपये आले नाही तुला अजून. जा ना तिकडे लांब जा ना. माझं content नको ना घेऊ. मी याला कॉन्टेंट देतो म्हणून याचा ब्लॉग चाललाय. का गेल्या वेळेसचा ब्लॉग किती मी बघितलंच नाही. याचा ब्लॉग बोल. अगं सगळे लोक बघतात तूच नाही बघत फक्त. म्हणजे माझंच फेस टाकतोय नुसता. माझंच त्याला काहीच नाही तुझं. काहीच नाही टाकलं. सगळं माझंच आहे. जळते आणि कॉन्टेंट घेतोय माझ्याकडून. काय कॉन्टेंट. Content. आधीच सांगते. गाईज कॉन्टेंट नाही कॉन्टेंट. कॉन्टेंट घेतो. परत थोडंसं रिव्हिजन करतो एक्झामसाठी. डोक्याच्या वरून चाललंय. काहीच मला कांदिवलीवरून मित्र भेटायला आलाय माझा. एकदम जुना मित्र. ओल्ड आर्यन. बोल ना. काय बोलू. जे मनात येईल ते बोल. आम्ही पहिल्यांदा एकविरा ट्रिपवर भेटलेलो. हां ST मध्ये. ST मध्ये. तेव्हा आम्ही किती वर्षाचा होतो. 12. हा पण 12चा होता. सेम येत आपण. तेव्हापासून जेव्हा मी इथे तेव्हा पण भेटतो फरक एवढाच आहे का मी छोटा राहिलो हा मोठा आला. आणि इकडे निशित आहे. निशितला टॅन बघ इथे आलाय. वाट लागली शिर्डीवर. शिर्डीवरून आल्यापासून आम्ही टॅनिंग झालोय पूर्ण. तर आपल्याला खूप वेळ झालाय चॅलेंज करून.
आणि आता किती वाजलेत बघ, 12 तास होते. 12 तास झाले असतील मला वाटते एवढ्याला. अक्षरशः माझे पाय बोलतात की खाली जा, पण मी काय गेलो नाही अजून. चॅलेंज ॲक्सेप्ट केलं तर लास्टपर्यंत ॲक्सेप्ट करायचा, सोडायचं नाही अर्धवट. कुठे गेलता? इकडे ना, इकडे ना. डिरेक्टर सिलेंडर पार्ट 3 2 हा हा, जा जा. गाईज तुम्ही एक नोटीस नाही केला, मी जेव्हा ब्लॉग चालू करतो ना आता विषय- किचकिच हीच करायला येते, आता म्हणजे स्टार्टिंग हीच करते guys, प्रत्येक विषय गोष्टीची. ह्यांनी काढला येऊन का तू लॅपटॉप का घेतलाय माझा, पण त्याचा आन्सर देणं गरजेचं नाही आहे गाईज, ना. मी असं बसलेलो ती येऊन बोलते कितपत पडलेलं यश, मी नाव ठेवलं. मी स्टार्टिंग तीच करते का, जळणारे व्यक्ती स्टार्टिंग करतात प्रत्येक गोष्टीची. मग माझं जो म्हणणं जळत नाही तो असं आहे नॉर्मल की- बसलेला असतो, तो कसलाही टेन्शन घेत नाही. जाऊ दे, मग ह्या चालेल, माणसं माझ्यासाठी. हार मानली काहीच फायनली तिने. मला खूप आनंद झालाय, कारण हार आणि साजा. मी निघते झालं त्या बोलतो, "अरे, लगेच चालली तू, लगेच चालली तू." मग आणि तेच आता ना, जाते. वास येतो ना माझा तुला. मग लगेच चालली तू, काय चालतं तुझं? हा मग मी असं मस्त राहा, असं एन्जॉय कर, अरे खा मला पी. नाही, तुला हे खा पी तर मी खाते पिते, मला लागतो लॅपटॉप. मग कितपत पडलेलं यश कसं काय आला? कितपत पडलेलाच होता तू. आता तो मी ब्लॉग तुला मी आल्यावर सुचतो. जास्त नको वाढू बात. बस बस नको 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 गाईज जेवायला वाढले मम्मी. नको नको बस. इकडे आलाय देवांश, आणि इकडे दीदी, आणि इकडे निश्चित. आंघोळ विंघोळ केले, वास किती भारी येतो बघा. विशाल वास येऊ दे जा. वास बघायला आपल्याला बघ. बघू रे इकडे, ए इकडे इकडे घाणकर वास बघू. घाणकर याला टाकी. बाबा काय वास आहे हे. बोल त्यात बोल काय ते बोल. त्याची एंट्री झाली माझ्या ब्लॉग मध्ये. बोल 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 देवा. हाय गाईज बोल. हाय गाईज, हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. वेलकम टू माय टू. ए लाईट भारी भारी आणले, दे. ते बंद कर. याला मोबाईल अटॅच होत असेल ना मोबाईल. तर गाईज आता वाजल्यात 10:30. आता मी लगेच झोपून घेणार आहे, आणि उद्या सकाळी 9:30 वाजता आपला चॅलेंज एंड होणार आहे. तर आता मी लगेच झोपणार आहे. तर भेटूया तुम्हाला उद्या सकाळी. बाय. जस्ट उठलो, आणि आता वाजलेत आपले 9:10, आणि आपला चॅलेंज थोड्याच वेळात संपणार आहे. आणि आता मी फेस वॉश करतो जरा. गोरा पड. काहीच आता 9:30 वाजल्यात. माझा चॅलेंज इथंच संपला आहे, आणि इकडं पसारा काढला सगळा घराचा. इकडे बसले ते, थोडीशी भांडणं आली ती. चला आपला चॅलेंज होतो एंड. तर आजचं चॅलेंज तुम्हाला कसा वाटला? आजचा म्हणजे कालचा आणि आजचा एकत्र 24 आवर्स. तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ॲडव्हेंचरस चॅलेंजेसमध्ये, आपल्या चांगल्या चांगल्या ब्लॉग्समध्ये. आता आपली शॉर्ट फिल्मवर काम चालू आहे तिच्यामध्ये. तर चला बाय.